बीडमध्ये पुन्हा अमानुष मारहाणीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर। शिरूर तालुक्यामधील बावी गावात एकाला बॅटनं मारहाण, मोबाईलमध्ये शूटिंग करत मारहाण। जालन्यामधील भोकरदनमध्ये तरुणाला गरम रॉडनं चटके देत बेदम मारहाण, एका आरोपीला अटक, दुसरा फरार, तर आरोपीवर मकोका लावण्याची प्रक्रिया सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। महापुरुषांवरील आक्षेपार्ह विधानावरून विधिमंडळात खडाजंगी। कोरटकर आणि सोलापूरकरांवर विरोधकांची कारवाईची मागणी, तर कोरटकर चिल्लर, पंडित नेहरूंनी शिवरायांबद्दल जे लिहिलं त्याचा निषेध करणार का, फडणवीस यांचा सवाल। कर्नाटकमधील शहाजीराजेंच्या समाधीस्थळाची डागडुजी करण्यासंदर्भात राज्य सरकार कर्नाटकला विनंती करणार, तर संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। अमृत योजनेमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गैरप्रकार, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, तर आरोप करण्याअगोदर फाईल वाचा, उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप, विरोधकांकडून गोरेंची मंत्रिमंडळामधून हकालपट्टीची मागणी, तर या प्रकरणामधून 6 वर्षांपूर्वीच निर्दोष मुक्तता, हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार, जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर। औरंगजेबाचं गुणगान करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही, विधानसभेमध्ये सुद्धा ठराव मंजूर। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर, धारावीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसोबत साधणार संवाद, धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह दफनभूमीत पुरला, कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यामधील धक्कादायक घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात। केसांच्या ट्रीटमेंटचा खर्च परवडेना, ट्रीटमेंटला लागणाऱ्या खर्चासाठी दुचाकींची चोरी, नागपूरमधील धक्कादायक प्रकार, आरोपींकडून 6 गुन्ह्यांची उकल।